झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी आहे पुण्याजवळच्या केशवनगर मधल्या अजब कारभाराची। या गावातल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्यानं ग्रामपंचायतींच्या 5 सदस्यांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली आहे। तरी हे 5ही जण निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा। कायद्याची ऐशी देशी कशी होते आणि भ्रष्टाचारीच पुन्हा कशी सत्ता गाजवतात याची ही गोष्ट। केशवनगर ग्रामपंचायतीच्या 5 सदस्यांना 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली होती। गावातल्या अनधिकृत इमारतींना मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता। तरीही या सदस्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले। गायकवाड, गुरव, कोदरे, गावटे हे निवडून आलेले। त्यांनी बेकायदेशीर बांधकामांवर सह्या केलेल्या आहेत। त्यांचे आणि बरेचसे कामं आहेत ते बेकायदेशीर झालेले आहेत। महापालिकेत समाविष्ट करायच्या गावांच्या यादीत या गावाचाही समावेश आहे। त्यामुळे रिअल इस्टेटची गावात चलती आहे। ही सर्व अनधिकृत बांधकामं उभी राहिली ती ग्रामपंचायतीच्या आशीर्वादानंच। त्यांना परवानगी देणाऱ्यांना चाप लागेल अशी अपेक्षा साफ खोटी ठरली आणि आता या सदस्यांची सद्दी सुरू राहणार आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचं काही सदस्यांनी म्हटलं आहे। तर हा निर्णयच अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही असा काही सदस्यांचा दावा आहे। मात्र हे सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्यापैकी कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही। अधिकारी, राजकारणी आणि बिल्डरांच्या संगनमतामुळेच या अनधिकृत इमारती आणि ते उभे करणारे या दोघांपैकी कोणावरही कारवाई होताना दिसत नाही। हा प्रकार फक्त केशवनगर पुरताच मर्यादित नाही, तर महापालिकेलगतच्या सर्वच गावांमध्ये अनधिकृत बांधकामं आणि त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी आहेत। मात्र चुकून कारवाई झालीच तर त्याचं काय होतं यासाठी केशवनगरचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।